हॅलो एव्हरीवन. तर उन्हाळा म्हटलं की मँगो सीझन आला आणि मँगो तर सगळ्यांचे फेवरेट आहे. या गरमीमध्ये थंडगार अशी मँगो खीर तुम्ही कधी ट्राय केली आहे का? नसेल केली तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. घरच्या साध्या सामग्रीपासून आपण मस्तपैकी स्वादिष्ट अशी मँगो खीर बनवू शकतो. तर माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता वेळ न घालवता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे. त्यासाठी घ्यायचा आहे आपल्या आजच्या रेसिपीचा मेन हिरो म्हणजे मँगोचा रस. 1 कप घ्यायचा आहे. आता एका पातेलीमध्ये घ्यायचं आहे साजूक तूप. त्यामध्ये आपल्याला पाववाटी टाकायचे आहेत तांदूळ. चांगले तांदूळ टाकायचे आहे. तुमच्याकडे जर बासमती तांदूळ असेल तुम्ही तेही टाकू शकता. आता त्याला लाल होईस्तोवर आपल्याला मस्तपैकी तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे. आपल्या खीरच्या थिकनेससाठी आपण तांदळाचा वापर केलेला आहे. बघा कलर छान चेंज झालेला आहे. मस्त खमंग असं तांदळाचा सुगंध दरवळलेला आहे. आता त्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून याची आपल्याला एक पेस्ट करून घ्यायची आहे तयार. थोडीशी जाडी भरडीच करायची आहे म्हणजे तांदळाचे दाणे खाताना आपल्याला छान लागले पाहिजे. बघा आता एका पातेलीमध्ये म्हणजे त्याच पातेलीमध्ये आपण तांदूळ भाजले होते ना त्या पातेलीमध्ये पेस्ट काढून घ्यायची आहे आणि ही पेस्ट आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आवश्यकता वाटली तर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मस्तपैकी तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तांदूळ आपले छान शिजले गेलेले आहे. त्यामध्ये आपल्या आवडीनुसार टेस्ट अकॉर्डिंग आणि आंब्याच्या गोडव्यानुसार आपल्याला साखर टाकायची आहे. व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. परत तांदळाला साखरेच्या पाण्यात शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला. बघा छान साखर विरघळलेली आहे. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला दूध. 1 कप दूधचे थोडंसं कमी टाकायचं आहे. परत तांदळाला मस्तपैकी दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. छान असा भात तयार करून घ्यायचा आहे गोड. बघा व्यवस्थित त्याला कंटिन्युअसली हलवत आणि मंद आचेवर ही प्रोसिजर करायची आहे. बघा व्यवस्थित आपला गोड राईस तयार झालेला आहे. आता सगळ्यात शेवटी टाकायचा आहे आपला मेन हिरो म्हणजेच मँगोचा रस. आता व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि 2 मिनिटं आपल्याला ते रसामध्ये शिजवून घ्यायचा आहे राईस. त्याला बुडबुडी यायला लागले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. नंतर बघा छान अशी आपली मस्तपैकी खीर तयार झालेली आहे. किती सुंदर असा कलर आलेला आहे बघा. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मँगोचे बारीक बारीक काप. आता याला मस्त सेट करायचं आहे, थंड करायचं आहे आणि थंडगार आपल्याला मँगोची खीर आहे ते सर्व करायची आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. मला भरभरून सपोर्ट करा आणि या उन्हाळ्यामध्ये मँगो सीझनमध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी सोपी होती की नाही, खायला 1 नंबर आहे आणि करायला तेवढीच ती सोपी आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि टेक केअर.